नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी आज आपण मराठी व्याकरणाचे एकूण 50 प्रश्न घेणार आहोत। तर या प्रश्नांचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। पहिला प्रश्न असणार आहे, अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द आकाश आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक हे पु ल देशपांडे आहेत, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, अ इ ई उ अ ये हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे संयुक्त स्वर आहेत, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या शब्दांमधील विभक्ती ओळखा। तर मुलाचे या शब्दाला चे ही विभक्ती लागलेली आहे। तर चे ही विभक्ती षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, चांगले वाईट या शब्दाचा समास ओळखा। तर चांगले वाईट या शब्दाची जर फोड केली तर चांगले व वाईट या प्रकारे शब्दाची फोड होते, म्हणून या शब्दाचा समास असणार आहे पर्याय क्रमांक 2 वैकल्पिक द्वंद्व समास। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर यामध्ये यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत असे म्हणतात, टोपण नाव। नंतर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणतात आणि शंकर केशव कानेटकर यांना गिरीश म्हणतात। तर पर्याय क्रमांक 3 प्रल्हाद केशव अत्रे यांना केशवसूत म्हणत नाही, तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणतात, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, आईने बाळाला निजवले या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर आईने बाळाला निजवले हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचं आहे, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर भावे प्रयोग कसा ओळखायचा, त्याची ट्रिक्स काय आहे? तर कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो, कर्माला सुद्धा प्रत्यय लागलेला असतो आणि जे क्रियापद असते ते क्रियापद हे एकारांत असते, तेव्हा काय होतो? भावे प्रयोग होतो। म्हणजेच ह्या वाक्यामध्ये आई हे काय आहे? कर्ता आहे आणि बाळ हे काय आहे? कर्म आहे आणि निजविले हे क्रियापद आहे, म्हणून वाक्यामध्ये कर्ता कर्म हे दोन्ही आहे, म्हणून हे वाक्य काय आहे? सकर्मक भावे प्रयोगाचे। तर सकर्मक भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापद हे एकारांत असते। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी विसंगत शब्द ओळखा। आंबे, गायी, फुले, मडके। तर या शब्दांमध्ये मडके हा विसंगत शब्द आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। या शब्दांमध्ये आंबे, गायी, फुले हे काय आहेत? सजीव आणि नैसर्गिक वस्तू आहेत, तर मडके हे काय आहे? मानव निर्मित आणि निर्जीव वस्तू आहे, त्यामुळे यामध्ये विसंगत शब्द हा मडके येणार आहे। पुढचा प्रश्न आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजेच काय आहे? तर अन्ययुक्ती आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, म, स, ज, स, त, त, ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर हे शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहे, पर्याय क्रमांक 2। चा प्रश्न आहे, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे? तर या काव्यपंक्तीमध्ये शृंगार रस आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पृथ्वीला अवनी हा शब्द समानार्थी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उदार, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगा। सतत उद्योगमग्न असणारा। तर सतत उद्योगमग्न असणारा तो काय असतो? उद्योगशील असतो, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळून त्यातील दोष लक्षात येतात या अर्थाची म्हण ओळखा। तर या अर्थाची म्हण असणार आहे, दुरून डोंगर साजरे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे, हातपाय घालणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ। तर हातपाय घालणे म्हणजे काय? निराश होणे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। बाळकडू। तर बाळकडू या शब्दाचा अर्थ काय होतो? लहानपणापासून लागलेले वळण, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, चिल्ली, पिल्ली आणि सार हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? तर चिल्ली, पिल्ली आणि सार हे शब्द तामिळ भाषेमधून मराठीत आलेले आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा। तर सुंदर, मित्र, मंगल आणि गारवा यामध्ये गारवा हे काय आहे? भाववाचक नाम आहे, पर्याय क्रमांक 4।
पुढचा प्रश्न आहे, तू गेलास होतास का या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे, म्हणून हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जन्मखोडी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. तर जन्मखोडी या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, वर खाली पासून हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. तर वर खाली पासून हे शब्दयोगी अव्यय आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, महानायक ही कादंबरी कोणाची आहे. तर महानायक ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, देवालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. तर देवालय या शब्दाची जर फोड केली तर देव अधिक आलय या प्रकारे या शब्दाची फोड होते, म्हणून हे स्वरसंधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. तर शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे रात्र. रात्र म्हणजेच काय, शर्वरी. पुढचा प्रश्न आहे, जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निद्रिस्त. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे, अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगा. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजेच काय, धर्मांतर करणे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची म्हण ओळखा. तर एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे म्हणजेच गुरुची विद्या गुरुला फळणे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे. तर उदक सोडणे म्हणजे काय, त्याग करणे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणतात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, गुरुपदेश या शब्दांमध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. तर गुरुपदेश या शब्दांमध्ये स्वरसंधी आहे. पर्याय क्रमांक 1. तर गुरु या शब्दाची जर फोड केली तर गुरु अधिक उपदेश, म्हणून इथे स्वरसंधी आहे ही. पुढचा प्रश्न आहे, पावसात भिजू नका या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. म्हणजे पावसात या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर पावसात या शब्दाला त ही विभक्ती लागलेली आहे. तर त इ आ ही विभक्तीचे प्रत्यय कोणाचे आहेत. तर सप्तमीचे आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. तर मेहनत हा शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे, पुढील पैकी विसंगत जोडी ओळखा. तर मोठा मोठेपणा ही बरोबर आहे. शांत शांतता ही बरोबर आहे. लायक लायकी ही बरोबर आहे. आणि माणूस मनुष्यत्व, तर ही जोडी काय आहे, चुकीची आहे. तर इथे माणूस माणुसकी ही जोडी पाहिजे होती, पण इथे आलंय मनुष्यत्व, म्हणून ही चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द. तर वीज या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, चपला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न आहे, सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्दोष. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे, शत्रू पक्षात सामील झालेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. तर शत्रू पक्षात सामील झालेला तो कोण असतो. तो असतो फितूर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. काय पुढचा प्रश्न आहे, नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम केले तरी आवडत नाही या अर्थाची म्हण ओळखा. तर नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम केले तरी ते आवडत नाही या अर्थाची म्हण आहे नावडतीचे मीठ आळणी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, बोचणी लागणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ. तर बोचणी लागणे म्हणजे काय, मनास लागून राहणे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते आहेत. तर शूर, स्वामी, मंगल आणि गारवा या शब्दांमध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये भाववाचक नाम आहे गारवा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.